नमस्कार. नमस्कार. आज आपण जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी या गावी आलेलो आहेत. आपण शेतकऱ्यांना नेहमी सांगत असतो की जैविक शेतीचे प्रोडक्ट वापरा, नेटसपची जैविक शेती करा, कारण तुम्हाला कमी खर्चात उत्पन्न येईल. परंतु बरेचसे शेतकरी ही गोष्ट मनावर घेत नाहीत किंवा आम्ही सांगितलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. परंतु आगभरबाई आहेत की ज्यांनी आमच्यावर विश्वास टाकला, तर त्यांनी ते विश्वास टाकला तर आम्ही विश्वासाला पात्र ठरलो किंवा नाही. त्यांना काय अनुभव आहे नेटसपच्या शेतीबद्दल, नेटसपच्या प्रोडक्टबद्दल आपण विचारू. नमस्कार अकबरबाई. नमस्कार सर. बरं, तुम्हाला नेटसपचे जैविक शेतीचे प्रोडक्ट कुणी वापरायला सांगितले? तय्यबभाईने सांगितले. बरं, तय्यबभाईने सांगितलं, तुम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला. बरं, आता आपण हळदीच्या पिकामध्ये उभे आहोत. हे आपलंच पीक आहे. तुम्ही याला काय काय वापरलं? MPK वापरलं खालून, हां, आणि ते बायो-90 वरून मारलं. बायो-95 आणि स्टीमरीज वरून वापरलं. बरं, तर काय समाधानी आहेत तुम्ही? सुखी आहेत? हो, एकदम सुखी आहे. कमी खर्चामध्ये. कमी खर्चामध्ये. गेल्या वर्षी कशाला वापरलं होतं? गेल्या वर्षी तुरीला वापरलं होतं आणि हळदीला वापरलं होतं. तुरीला कसा उतार आला? एकरी 6 क्विंटल झाली. एकरी 6 क्विंटल. आणि शेजाऱ्याला? शेजाऱ्याला थोडी कमी झाली त्याच्याहून. कमी झाली. बरं, तुमचा खर्च पण तुरीला कमी झालता का? एकदम कमी झाला. बरं, आता यावर्षी हळदीला वापरलं, तर तुमचं काय मत आहे? नाही, नंबर 1 औषध आहे. बरं, आम्ही सांगतो की तुम्ही अनेक शेतकऱ्यांची कमी खर्चात शेती करून द्या. तर तुम्ही काही लोकांना हे सल्ला दिलता का? हो, दिला ना. कुणाला दिला होता? आमच्या चुलत्याला दिला. हाँ दिला. हाँ चाचा, आप क्या बोलते हैं? इन्होंने आपको जो सलाह दी खेती के बारे में, ये प्रोडक्ट यूज करो बोल के नेटसप के, तो आपने सुन लिया? तो क्या सुना, तो क्या अच्छा लग रहा है क्या आपको? तुवर को हमने इस्तेमाल करे, हाँ, उसमें फायदा हुआ. फायदा हुआ. अच्छा, और कौन से पिक को फायदा हुआ आपको? कपास को भी फायदा हुआ. कपास को भी फायदा. कम खर्च में उत्पन्न में बढ़ोतरी हो गई. आणि आपले अकबरभाईचे शेजारी आहेत, काय नाव सर? रावसाहेब आडनाव फरकांडे सर. जसं चाच्याला सांगितलं होतं, चाच्याने ऐकलं, पण त्यांनी तुम्हाला पण शेजारी, शेजार धर्म, धुरेकरी, बांधकरी केली, पण आपण नाही ना, आपण आणलंच नाही. बरं, चाच्यानं आणलं, तुम्ही आणलं नाही. तर तुम्ही आणलं नाही, तर आता सुखी आहेत का? तुम्हाला दुःख वाटतं? ऐकायला पाहिजे वाटतंय. अकबरबाईचा नंबर 1 प्लॉट आहे. हां, मग तुम्ही वापरलं नाही याचं तुम्हाला दुःख वाटतं का? आम्हाला दुःख वाटतं, पण कसं आहे, शेजाऱ्यानं वापरलं, शेजाऱ्याचं चांगली क्वालिटी यंदा नाही वापरलं, पुढे नाही वापरलं म्हणायचं आपण. आहे का नाही? आता तुम्हाला अकबरबाईचं बघून आनंद वाटतो, कारण तुम्ही चांगले शेजारी आहेत. पण स्वतः वापरलं नाही याचं दुःख होतं का? बाबा, दुःख आहे, पण कोणाचं चांगलं व्हावं ना, शेजाऱ्याचं. हां, आता तुम्हाला स्वतःचं चांगलं करायचं का? होईना, आपण पुढे वापरू. हां, आता तुरीला वापरणार का तुम्ही? वापरू. बरं, आणि तुम्ही असं जसं अकबरबाईने इच्छा ठेवली तुमचं चांगलं व्हावं, आता अकबरबाईचं बघून तुम्हाला वाटतंय आपण वापरायला पाहिजे. तुम्ही किती शेतकऱ्याला सांगणार आता हे रासायनिक वापरू नका, जैविकच वापरा म्हणून? आता आम्ही असं सांगणार ना, या शेजाऱ्याला, त्या शेजाऱ्याला, सर्व शेतकऱ्यांना सांगणार नेटसपच्या जैविक शेतीकडे वळा म्हणून. ओके, धन्यवाद, थँक्यू.